हॅलो फ्रेंड्स, आजची आपली गोष्ट आहे सीता स्वयंवर. सीता स्वयंवर. मिथिलेचा राजा जनक याला जमीन नांगरीत असता एक गोजीरवाणी सुंदर मुलगी सापडली. तिचे नाव त्याने सीता असे ठेवले. सीता जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती अधिकच सुंदर दिसू लागली. जनक राजाकडे शंकराचे एक धनुष्य होते. ते अतिशय जड होते, पण सीता मात्र ते धनुष्य उचलून लहानपणी त्याच्याशी खेळत असे. इतके जड धनुष्य सीतेने उचललेले पाहून जनक राजाला तिचे फार कौतुक वाटे. जनक राजाने सीतेचे स्वयंवर करण्याचे ठरविले. हे शंकराचे धनुष्य उचलून त्याला जो दोरी लावील त्याच्याशी सीता लग्न करील असा पण जनक राजाने लावला. सीतेच्या स्वयंवराची बातमी विश्वामित्र ऋषींना समजली. ते राम व लक्ष्मणाला घेऊन स्वयंवराच्या ठिकाणी आले. स्वयंवराकरिता देशोदेशीचे राजे आले होते. शंकराचे ते प्रचंड धनुष्य पाहून ते उचलायला पुढे जावे का नाही असा त्यापैकी अनेकांना प्रश्न पडला. इतक्यात लंकेचा राजा रावण दिमाखात पुढे आला. त्याने धनुष्य उचलले, पण ते इतके जड होते की रावण पडला उताणा. त्याच्या छातीवर धनुष्यही पडले. अशी फजिती झाली रावणाची. विश्वामित्र ऋषींनी रामाला आज्ञा केली. रामाने त्यांना नमस्कार केला व पुढे होऊन धनुष्य सहज उचलले. आता राम धनुष्याला दोरी लावणार इतक्यात रामाने आता राम काड धनुष्याला दोरी कडाड लावणार आवाज होऊन धनुष्य मोडले. रामाने पण जिंकला. सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली. राम सीतेचे लग्न झाले. सर्वांना आनंद झाला. लंकेचा राजा रावण याला मात्र आनंद झाला नाही.